नमस्कार. आज आपण कांडी पद्धतीने रोप निर्मिती बघणार आहोत. बांबूची रोपे कांडी पद्धतीने रोप निर्मिती माहिती घेणार आहोत. हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भविष्यात असे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर आपलं विद्यापीठाचं चॅनल सबस्क्राईब करा. तर बांबूच्या ज्या प्रजाती आहेत कोकणामध्ये त्यात मानगा, भोरबेट व मावळमेस ह्या तिन्ही जातींमध्ये बीज धारणा होत नाही, म्हणून आपल्याला नवीन रोपे करण्यात मर्यादा आहे. पारंपरिकरित्या आपल्याला कंद लागवडीने शेतकरी लागवड करत आहे. ह्या कंद लागवडीमध्ये करत असताना तेवढ्या प्रमाणामध्ये रोपे मिळत नाहीत. दुसरं जे किंमत आहे जास्त आहे कंदाची, म्हणून विद्यापीठाने कांडी पद्धत तंत्रज्ञानाने रोपनिर्मितीची तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. दोन ह्यामध्ये पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे 3 डोळा पद्धत. ही जी 3 डोळा पद्धत आहे, आपण 6 महिन्याची काठी बेटापासून वेळी करायची आहे. त्यामधले फांद्या 1 इंच राखून छाटायच्या आहेत आणि 3-3 पेरांच्या वर आपण तुकडे करून गादी वाफ्यामध्ये सावळीखाली हे ठेवायचे आहे. जानेवारीमध्ये ही आपल्याला करायची आहे प्रक्रिया आणि ह्याच्यामधून पहिल्या महिन्याभरात तुम्हाला असे फुटवे येतात आणि पुढच्या 4 महिन्यामध्ये आपल्याला मूळधारणा ह्याची पूर्ण होते. अशा प्रकारचे रोपं आपल्याला 6 महिन्यामध्ये तयार होतात. एक काठीपासून आपल्याला जवळपास 10 रोपे आपण तयार करू शकतो. जुलैच्या सुरुवातीला सावळी असते, ढगाळ वातावरण असतं, तेव्हा आपण हे जी पेरं आहेत, फुटलेली पेरं ही बाहेर काढायची आहेत आणि प्रत्येक पेरापासून एक रोप तयार होईल असे तुकडे आपण करून पिशवीमध्ये आपल्याला ती हलवायची आहेत. अशा प्रकारे आपण मानग्याची, बोरबेटची व मावळमेसची रोपं आपण तयार करू शकतो. दापोली कृषी विद्यापीठाने ह्या तंत्रज्ञानाचा खूप प्रसिद्धी दिली आहे. गेले 10 वर्षामध्ये जवळपास 1 लाखहून जास्त रोपे आम्ही शेतकऱ्यांना वाटप केलेले आहोत. दरवर्षी दापोली विद्यापीठामध्ये 8 ते 10 हजार रोपं आम्ही ही तयार करतो. कोकणामध्ये पिंगोळी, कोल्हापूरला आंबाघाटामध्ये व भोरमध्ये सुद्धा अशा रोपवाटिका आम्ही उभारलेल्या आहेत व असंख्य शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन आपल्याच शेतावरतीने आपण रोपं करावी ह्या उद्दिष्टाने आपण त्यांना माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर दुसरी एक नवीन पद्धत आम्ही ह्या वर्षी सुरू केलेली आहे. कांडी 3 डोळा पद्धतीला मर्यादा आहे की ही खूपच लेबरस आहे, खूपच त्रासदायक आहे आणि जवळजवळ 6-6 महिने आपल्याला वाट पाहावं लागतं रोपं तयार होण्यासाठी. म्हणून आम्ही 1 डोळा पद्धत ही नवीन टेक्निक आम्ही विद्यापीठाने ह्या वर्षी विकसित केलेली आहे. ह्या पद्धतीमध्ये आपण मार्चच्या महिन्यामध्ये अशा नवीन जे 6 म्हणजे काठी आहे ती काठी आपण वेळी करायची आहे आणि एक पेराच्या 4 इंच वर आणि 4 इंच वरती असे आडवे असे कटिंग करायचे आहेत आणि तुकडे आपण आपले जे मेन असतं कॅन्डल ते वितळून त्यामध्ये हे बुडवायचे आहेत दोन्हीकडे आणि आपल्याला पिशवीमध्ये हे असे लावायचे आपल्याला आतमध्ये आणि अशी जी रोपं आपण सावळीखाली ठेवायची आहेत पिशव्या पूर्ण ह्या आणि आपल्याला ही रोपं जूनमध्ये तयार होतात. तर असं आपल्याला ह्या 1 डोळा पद्धतच्या रोपामध्ये हे फुटवे आलेले आहेत आणि मूळधारणा होते. अशा प्रकारे रोपं आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घराजवळ शेतामध्ये करू शकतो. एक काठीपासून 10 रोपे तयार होणार आणि 3 महिन्यामध्ये ही रोपं आपण तयार करून आपण आपल्या शेताच्या बांधावरती लावू शकतो. दापोली कृषी विद्यापीठामार्फत बांबूची रोपांची विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपल्याकडे मानगा आणि टुलडा आणि गिन वगैरेस
ह्या कमर्शियली ज्या महत्त्वाचे बांबू जाते त्यांचा आपल्याकडे रोपं उपलब्ध आहेत. ती रोपं आपल्याला हवी असेल तर आपल्याकडे वनश्री ॲप आहे. त्या वनश्री ॲपमध्ये आम्ही आगाऊ ह्या रोपांची नोंदणी करू शकतो. अशा प्रकारचं आपल्याला प्रशिक्षण हवं असेल तर आपल्या विद्यापीठाचं वनश्री ॲपमध्ये आपण अशा प्रशिक्षण नोंदवू शकतो आणि तुम्हाला विद्यापीठामार्फत त्यासाठी संपर्क तुम्हाला साधू शकतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या ज्या मित्रांना तुम्ही हा शेअर करा आणि आपलं विद्यापीठ चॅनल आहे त्यामुळे सबस्क्राईब करा. धन्यवाद.